साखरपान घ्या. नाव काय ठेवायचं बाळाचं? बाळाचं नाव काय ठेवायचं? ऋषिकेश. आता उठतच नाही मम्मीच्या मांडीवरून. नाही मला त्या झोक्यात नाही झोपायचं, ते पैठणी साडीच्या झोक्यात झोपायचं. इतिहास घडलाय की ज्याचं नामकरण स्वतःला दिसतंय डोळ्यासमोर आणि स्वतःच काय नाव ठेवलं ते माहित पण होतं. सगळे येऊन जाऊन एका टॉपिकवर येत होते, ते होतं आमचं लग्न. पण ते सांग तू लग्न करते. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही आज ना फायनली माझं नामकरण होणार आहे, म्हणजे माझं नाव ठेवणार आहे. मस्त व्हाईट कलरचा शर्ट घातलाय, खाली ब्राऊन कलरची पॅन्ट आहे आणि आरोईचं सध्या या साईडला आवरलेलं आहे. आवडायचं बाकी आहे. आर यू एक्साइटेड? येस, खूप एक्साइटेड आहे. काय करताना मला ते बघायचंय. असं वेगळं फिलिंग येते ना मला. छोटं होण्याची फिलिंग येत असेल तुला आता. मला छोटं होण्याची फिलिंग नाही येते, पण असं वेगळंच फिलिंग येते. कारण आता ह्या वयात म्हणजे 25व्या वर्षी माझं नामकरण होणार आहे, माझं नाव ठेवणार आहे. मी पप्पाचा हट्टच होता, तर चला एकदा राहिलेली गोष्ट आहे ते म्हणे लहानपणी, ते आता करूनच घेऊ. तर आरोहीने असं आउटफिट वेअर केलेलं आहे आज, ग्रीन कलरचं. छान वाटतंय ते कॉन्ट्रास्ट मध्ये, असं व्हाईट आणि ग्रीन. हे बघ ना, फोटो किती छान येतील ना आपले. आवर लवकर. हर्षद, आर यू एक्साइटेड फॉर टुडे? यस, व्हेरी व्हेरी एक्साइटेड. मी पण खूप जास्त एक्साइटेड आहे. तुला बघायचं असेल ना कसं नाव ठेवता वगैरे? यस, माझं ठेवलेलं आहे का पण नाव? तुझं लहानपणीच ठेवलेलं आहे. हा, चांगले. नाही तर मोठं झालं तुझ सारखं करायला लागलं असतं. आंघोळीला कोण गेलंय? अमोल दादा. आणि या ठिकाणी आमचा शिवांश पण आलाय, शिवडू. आणि शिवांशने जे टी शर्ट घातलेलं आहे ना, हे आपल्या सगळ्या किड्स फॅशन अप मधलं आहे. पॅन्ट पण का? मावशांना चांगलं गेट टुगेदर करायला परत एक चान्स भेटला. मग मावशी मजेत आहे का? काय माझं लहानपण नाव मिस केलं होतं का? आता इथं ना सगळ्यांची तयारी चालू आहे. सगळ्या या ठिकाणी आवरून आलेलं आहे माझं नाव ठेवायला. नाव जे तेच ठेवा. तेच नाव ठेवायचं ना, ऋषिकेशच ठेवायचं ना. रपच ना. पप्पाची जी बहीण होती ना, कोण म्हणजे मला तर काही आठवत नाही. ते लहान बहीण होती तुमच्या पण? तुमच्यापेक्षा 1 वर्ष मोठी का? तुम्हाला पण नाही आठवत? नाही मला मी हा, मोठी होती. नाट होत. अच्छा, तर सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी पप्पाची बहीण आहे, जी पोटी आलेलो आहे मम्मीच्या. तर आता ते नाव ठेवायचंय. रुक्मण नाव होतं ना त्या आत्याचं, तर रूपच ना ऋषिकेश नाव ठेवायचं. तिकडनं आत्या वर्सेस मावशी. तर मावशीचं म्हणणं चालू आहे, झोका बांधायचा असेल तर नवी साडी लागते. अहो बाबा, मी पैठणीतच झोपल भाऊ. जी मागाची साडी मला तिच्यातच झोप लागेल. आहे पैठणी आहे म्हणता. आता आहे ना गुरुजी पण आलेले आणि गुरुजी ना या ठिकाणी पूजा मांडताय. स्वागत आहे गुरुजी परत एकदा. वास्तू शांतीला गुरुजीच होते, आता परत आलेले. तुझं नाव ठेवलेलं आहे का रे? काय काय नाव तुझं? काय नाव तुझं? शिवांश आहे का? तुझं नाव आळाई. आळाई हो, आळाई. वळवळ करतो ना तू? आळाई. मी नाही करत वळवळ. आत्या गुड मॉर्निंग. तर आता आहे ना आरोही पण आली आवरून. जा मदत करू लाग माझ्या नामकरणची. रुद्रांश पण आलेला आहे. पप्पाच नाव ठेवायला आलं बा. हा पप्पी पदे पदे लवकर पदे गाल पुढं करतो. आणि आमची कल्याणी पण आलेली. काय होतं शाळेत आज? प्रजासत्ताक दिन म्हणजे कार्यक्रम होता स्कूलमध्ये. कशात पार्टिसिपेट केलं होतं? डान्स? लेझिम होती का? ओम श्री कृष्णाय नमः. जलस्नानं देवस्नाय नमः. पुरंदराभ्याय नमः. विष्णुरविष्णुमध्ये पुराण बोलो. देवता नमः. ओम त्वां साक्षात्मासि मावशी
मी आता ना वहिनीच्या कड्यावर गेलो ना की सू करून देतो बरं का. वहिनी उचलून घ्यायचं बरं का मला. मग लहान नाही का मी. बाळाचं द्या मला. नाही बाळात न स्कूबी आली. कुठे आहे स्कूबी. आता बाळाला सगळ्यांनी उचलून घ्या. आता बाळाचा सगळ्याचे कान वडल. कोणाकोणाचं काय सोन्याचं तेच घेतो वडून. एक याचं हे द्या आता. बसा. आलं गोष्ट पडल. खाली खाली वजन द्या. हा. नाव द्या. नाव काय ठेवायचं बाळाचं. बाळाचं नाव काय ठेवायचं. ऋषिकेश. मोठ्यानं सांगा. ऋषिकेश. खरंच. ऋषिकेश. मारा मारा मागून टप्पा 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 मागून बरं होते टप्पा. चांगला चान्स मारून घेतला. तुम्हाला आत्याला मारायचं होतं. नाही तुम्हालाच मारायचं. अरे जाऊ दे. पैसे आले भाऊ. काही अजून एक मोठा भाऊ आलेला आहे. बाळ अतिशय छोट आहे. डायपर लावलं नाही, पटकन घ्या बाळ. हा या मावशीच्या मांडीवर झाला. आता या मावशीच्या मांडीवर का. मग पैसे घ्यायला. पैसे नाही पाडत बाळ. पैसे घ्यायला. हा हीच मावशी भाऊ कॅपेबल आहे. जास्त वेळ धरेल मला. आता उठतच नाही मम्मीच्या मांडीवरून. अशी करू द्या आता. मम्मी म्हणते अजून एकदा नाव ठेवून फक्त त्रास देऊ नको. आता उठतच नाही मी. आता ठेवलं म्हणा आता नाव ठेवलं म्हणा आता काही त्रास देऊ नका. नाही माझ्या नंतर नाही त्रास देत. यस चांगलं बिस्किट जात. आता पाय पडता ना. ती माळ घे ना काय किती पिवळी माळ. हा? ती आलीकडची माळ घ्या ना पिवळी. पाय पडतो. पाय पडतो मावशी. मावशी पाय पडतो. भाऊ पाय पडते. आता इधर मैं झुक नहीं सकता. तू पण मोठाच आहे भाऊ. आता पाय पडते. भाऊ आता मला झोक्यात. पण झोका कुठे आहे. झोका कुठे आहे. हा झोका आहे का. नाही मला त्या झोक्यात नाही झोपायचं. ते पैठणी साडीच्या झोक्यात झोपायचंय. बाळाचा मित्र आलेला आहे भाऊ. क्या चालू इधर. मी आत्याच्या मांडीवर बसलो होतो माहिती. आत्याच्या सगळ्या मावशांच्या. आणि आता पाळण्यात तुमच्या काय तुम्ही मित्र तुमच्या गळ्यात पडतो डायरेक्ट. बसतो मी बसलेलो ठीक आहे. सगळं झालंय मला. बाळा जुजुरे रघुनाथा लवती यशोदा माता न बाळा जुजुरे आता लवती यशोदा बाळा जुजुरे रघुनाथा ती चाजुरे जुजुरे रघुनाथा लवती यशोदा माता न बाळा जुजुरे. अबेवरी मोती गुंफले वर्या अनराई उतरून अग्नी टाका रे कर दोरा पार्वती यशोदा माता बाळा जुजुरे. घुगरे घ्यान बाळाला खेळायला न्या. ऋषिकेशच्या घुगऱ्याने आणि हा खेळायला काय आलं ना मला मग. त्याच्यासाठी परत मोठं होऊ द्यावं लागलं एवढं आतापर्यंत. भाऊ तुम्ही लहानपणीच ठेवून घ्या. आपण संदीप आहे बरं आहे. लहानपणी कळलं नसतं
नाही, पहिलं बाळ आहे इतिहास घडलाय की ज्याचं नामकरण स्वतःला दिसतंय डोळ्यासमोर आणि स्वतःच काय नाव ठेवलं ते माहित पण होते. आलं अमोल भाऊ काय सांगशाल 2 शब्द? मी म्हणजे ज्यावेळेस साईचं नाव ठेवलं होतं माझ्या मांडीवर ठेवलं होतं तर मी म्हणलं आता भाऊचं आज प्रत्यक्ष भाऊनी एवढं काय म्हणतो ते एवढं 25व्या वर्षी नाव ठेवलं तर आणि भाऊला experience केलं म्हणजे सगळ्या experience गोष्टी. केलं सगळ्या गोष्टी. लहानपणी कसं असतं नसतं केलं लहानपणी असं पण भारी वाटलं नाव ठेवलं चांगलं वाटलं. ऑलरेडी त्यांनी त्याचं नाव जगासमोर केलेलं आहे. हे नामकरण घरात आहे. खरं खास जे नाव आहे त्याचं ते त्यांनी देवाचं असतं ऑलरेडी केलेलं आहे. हो भाऊ चला यशोदा का नंदल आला चला. आता ना आमचा सागर पण आलेला आहे. ए भाऊ रडतो मी आता उचलून घे. अंशू पप्पा म्हणा उचलून घे म्हणा मला. मी लहान बाळ आहे, आज माझं नाव ठेवलं तुला माहितीये? ठेवलं नाही मग कधी? आता चालूच आहे अजून. आता जेवण चालू झाले. आम्हाला काय तुम्हाला तर आता आहे ना सगळ्यांचं जेवण चालू आहे. म्हटलं सगळ्यांना डिस्टर्ब नको म्हणून आता आम्ही सगळ्या वर्ष बेडरूम मध्ये चाललोय. तर आता आहे ना नाना पण आलेला आहे. नाना एवढं लेट का बरं आले तुम्ही दोघं पण? सागर पण आता झाला. 26 जानेवारीचा कार्यक्रम होता शाळेमध्ये. अच्छा तू गॅदरिंग मध्ये भाग घ्यायला होता का? मग कोणतं गाणं होतं तुझं? मुलीने गेलो होतो. हा काय झाला कार्यक्रम? मग झाला कार्यक्रम झाला. अरे नाही बायको आपली अरे गुडघ्यावर बसा हा फायदा बरं ना. आय लव्ह यू. आईला भिवू म्हणून तर मामीला भिवू मावशी मागा नाही दुसरं काय थांब मामी म्हणाला पहिले तुम्ही म्हणा पहिले आय लव्ह यू म्हणा. नीट काका तुम्ही हा. नाही तुम्ही म्हणा मग म्हणजे आज थोडे त्याचं थोडं प्रेम आहे तुमचं प्रेम आहे. तर आता आहे ना आम्ही सगळे त्याला जेवायला बसलेलो आहे. क्या रे क्या बोल रे तुम? हा का? नाही अरे ते सगळ्यांना घाबरली आणि बाहेर गेली. हो वहिनी जेवू घाला बाळाला जेवता येत नाही. नाही बाळाला मला उचलून घे. मला जेवायला दे. मला मांडीवर उचलून घे. जन्माला आलेलं पुरणपोळी सगळ्या फॅमिलीचं मस्त पैकी गेट टुगेदर पण झालं आणि अजून पण गप्पा चालू आहे. खूप जास्त धिंगाणा घातला. इतक्या गप्पा मारल्या माहितीये का? आता मस्त एक फॅमिली फोटो क्लिक करू. ऋषीच लग्न कोणा संग लावायचं? तर सगळे गेस्ट पण गेलेले आणि आता ना मला खूप जास्त झोप येत होती आणि त्याच्या पहिले ना आम्ही जामनेरसाठी एक व्हिडिओ पण शूट केलेला आहे. आपल्या जामनेरची ओपनिंग आहे 29 जानेवारीला संध्याकाळी ठीक 5 वाजता. जेवढे आपले मित्र आहे फॉलोअर्स आहे जामनेरचे सगळ्यांनी यायचं आहे संध्याकाळी ठीक 5 वाजता जामनेरमध्ये. आणि खूप जण पत्ता पण विचारत होते. शॉपचा ऍड्रेस अतिशय सोपा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मेन स्मारक आहे पाचोरा रोडवरचं त्याच्या एक्झॅक्ट समोर BOT कॉम्प्लेक्स आहे आणि तिथंच आहे आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब. 29 जानेवारीला आम्ही येतोय. तुम्हाला पण नक्की यायचंय. आणि आरोही आज फायनली माझं नामकरण झालेलं आहे. कसं वाटतंय? पण तू तुझ्या नावाच्या घुगऱ्या मला दिल्यास नाही. आता खाऊन घे खाली जाऊन माझ्या नावाच्या घुगऱ्या. तू द्यायला पाहिजे होत्या ना. अगं मी तर बाळ आहे ना ग आजचा दिवस. बाळ आहे ना आजचा आणि दिवस. खूप जास्त मजा आली माहिती का? म्हणजे मी आत्याच्या मावशीच्या मांडीवर पण बसलो झोक्यात बसलो. खूप जास्त इंटरेस्टिंग होतं आणि हे लहानपणी मी सौड झालं होतं म्हणून आता करावं लागलं. आणि खूप सारे आपले रिलेटिव्ह पण आले होते. मावस भाऊ माम भाऊ. आम्ही खूप जास्त गप्पा मारल्या खूप जास्त मस्ती केली आणि सगळे येऊन जाऊन एकाच टॉपिकवर येत होते. ते होतं आमचं लग्न. सगळं पण म्हणतात बरं झालं ना. छोट्यापणी नव्हतं झालं. मोठ्यापणी तुला एक्सपिरियन्स करायला भेटला बघायला भेटलं काय काय असतं. म्हणजे एकदम भारी वाटलं असं ना एक्सपिरियन्स करायला. छोट्यापणी काय तू विसरून गेला असता आतापर्यंत. येस. आणि नाव जरी माझं असलं ना बट मला ओळख आहे ना तुम्ही सर्वांनी दिलेली आहे. सगळ्यांचा आभार. म्हणजे ऍक्च्युअली मी शब्दात व्यक्तच नाही करायला पाहिजे कारण तुम्ही एवढं दिलेलं आहे की मी ते शब्दात व्यक्त पण करू शकत नाही. पण तरी पण आभार.
म्हणजे खूप भारी वाटतंय आणि नाव ठेवलंय भाऊ माझं आज फायनली. म्हणजे असं छोटा बाळ असल्यासारखी फिलिंग येत होती आणि मला सगळ्यांनी ना असे पैसे पण दिलेले, मला खूप सारे पैसे पण आलेले. आता या पैशाचं मी काय करेल याचा मला विचार मला करणं देऊन टाक. पडेल. छोट्या बाळाजवळ पैसे नसतात ठेवत. दे नाही इकडं. भाऊ, चल, नाही छोट्या भाऊ. बाळाजवळ आता बाळ मोठं झालं. नाही 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 आता छोट्या बाळ बाळाला मोठं पैसे झालं. दे मोठ्यांजवळ पैसे देऊन द्यायचे असतात. दे पटकन नाही देऊन द्यायच्या असतात, छोट्या जवळला देऊन द्यायच्या असतात. दे इकडे. नको मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन. नको. बाजारात गेल्यावर मी तुझ्यासाठी ना गाडी घेऊन येईन. माग ओढली पुढे. नो आय डोंट नीड गाडी. मग तुला काय पाहिजे मी ते घेऊन मला येईन. दे BMW पैसे. पाहिजे मोठी. झोप. अरे काय पार्सल आलंय तुझं अमेझॉन वरनं? ते प्रमोशनचं पार्सल आहे. हर्षद तुला पण एक्सपिरियन्स करता आलं कसं माझं नाव ठेवलं कसं नाही? मजा आली का? यस पण तुम्ही माझं नाव ठेवलेलं आहे का? अरे ठेवलेलं आहे रे बाबा तुझं नाव. हा मग चांगले नाही तर मोठं झाल्यावर तुझ सारखं करावं लागलं. हा म्हणजे माझ्यासारखं म्हणजे मला काय करावं लागलं? म्हणजे मांडीवर बसा आहे या मग तेव्हा भेटले पैसे. तुझा कोणी मान ठेवलाच नव्हता. दादाचा ठेवला होता की त्याचं मोठं नाव करू. आणि तुझं माहिती कोणी का? बोललंच मला नाही. 5,000 रुपये पण आले. माझे पैसे कुठे मग तेव्हाचे? कोणते? तेव्हा मला भेटले. तू मम्मीला जाऊन विचारते. मम्मीला जाऊन विचार. पण ते सांग तू लग्न कधी करतोय? यार हर्षद सगळेच हा प्रश्न विचारताय, प्लीज तू तरी नको विचारू. तुला माहिती सांग ना ना. उत्तर. आपली ऑडियन्स मी आपली सगळी फॅमिली लय एक्साइटेड आहे. कधी करतो लग्न? मी याच्यावर एक डिटेल मध्ये व्हिडिओ करणार आहे, तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे की कधी करणार मी लग्न. लग्न ठरलं नाही रे हा म्हणतो माझं लग्न ठरलं. मग काय झालं? तुझं लग्न अरे. ठरलं खरंच? खरंच अमोल लग्न करतोय? माझं रे तू मोठ्या भावाचं बाकी आहे. करेल तुला माहिती ना. आधी कलियल मग लग्न.